6व्या अध्यायाचा आपला काल 12वा आणि 13वा श्लोक झाला. आपण त्यावरती ज्ञानेश्वरांचं विवरण पाहत आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी कुंडलिनी योग या निमित्ताने मूळचा विषय आत्मसंयमन योगाचा बाजूला ठेवून त्यांनी कुंडलिनी विषयाची चर्चा या ठिकाणी केलेली आहे. हा त्यांच्या नाथ संप्रदायाचा योग आहे. आपण रोज त्या संप्रदायाच्या संबंधामध्ये या कुंडलिनी योगाच्या संदर्भातल्या त्यांच्या ज्या धारा वेगळ्या ठिकाणी प्रकट झाल्या आहेत त्याच्या संबंधाने आपण रोज थोडा थोडा विचार करतो. तसंच आज हा कुंडलिनी योग आहे. कालपासून आपण पाहतोय की या कुंडलिनी योगामध्ये मूलाधार चक्राच्या ठिकाणी मूलबंध करणे, मणिपूर चक्राच्या खाली आणि स्वाधिष्ठान चक्राच्या वरती जो बंध साधला जातो त्याला उड्डियाण बंध असं म्हणतात. आणि गळ्याच्या इथे हा जो खड्डा असतो या खड्ड्यामध्ये हनुवटी अगदी रुतवून बसून या कंठाचा संकोच केला जातो. म्हणजे तो अगदी आत आवळून धरला जातो आणि त्या ठिकाणी इतकी ती हनुवटी आत रुतवून बसवली जाते की श्वासोच्छ्वास घेता येत नाही किंवा करता येत नाही. तर हे तीनही बंध एका वेळी साधून साधक प्राणायामाचा अभ्यास करायला जो बसतो तो साधारणपणे तासभर अभ्यास करेल, 1.5 तास अभ्यास करेल, 2 तास त्याची कुवत असेल त्याप्रमाणे तो अभ्यास करेल. सकाळी बसेल, संध्याकाळी बसेल आणि अभ्यास करेल. अभ्यासाला जेव्हा बसेल त्यावेळी आपण काल बघितलं त्याप्रमाणे तो आसन घालेल. ते आसन त्याचं नाव हठयोगाने सिद्धासन म्हटलंय, पण वर्णन करताना माऊलींनी त्याला गौण रूपानी वज्रासन म्हणतात असं म्हटलेलं आहे. काल आपण पाहिलं या ठिकाणी की त्यांनी इथे म्हटलं की मूलबंधाचे लक्षण वज्रासन गौण नाम यासी. त्याचं प्रमुख नाव काय आहे? सिद्धासन. आणि त्याचं गौण नाव काय आहे? वज्रासन. त्यामुळे त्यामध्ये वज्रासन हा त्या सिद्धासनाचा एक भाग समजावा आणि त्याचा विचार करावा. तर पहिल्यांदा कोणतं आता आसन करायचं आहे तर आसन करताना पहिल्यांदा कोणता तो बंद करायचा. आता आसन नक्की झालं की वज्रासन करायचं. वज्रासनात बसल्यानंतर पहिला मूलबंध करायचा. मूलबंधानंतर उडियाण बंध करायचा आणि उडियाण बंधानंतर जालंधर बंध केला जातो. कारण एकदा जालंधर बंध केला की जालंधर बंधामध्ये तो जो प्राण आहे तो जो आतमध्ये घेतलेला आहे तो त्या इडा आणि पिंगला या नाड्यांनी वास्तविक पाहता तो देहामध्ये संचार करतो. कधी इडा नाडीनी तर कधी पिंगला नाडीनी श्वास घेतला जातो. कधी दोन्ही मोकळ्या असतात, दोन्ही नाड्यांनी घेतला जातो. पण आता इथे त्या प्राणाला, त्या श्वासाला आता त्याची जी अधोगती आहे त्या गतीने जाऊ द्यायचं नाही आहे. तो जो प्राण आहे त्या प्राणाची गती बदलायची आहे. ती गती कशा करता बदलायची आहे त्याचं कारण आपण जेव्हा आधी पाहिलंय त्याप्रमाणे मस्तकामध्ये इथे वरती त्या चंद्र अमृताचं तळ आहे. तो त्याला ब्रह्मरंध्र असं सुद्धा शब्द वापरलाय. त्या ब्रह्मरंध्रामधून जो स्राव आहे त्याच्यातून जे अमृत आहे ते जे पाझरतं ते त्या चंद्र अमृताच्या तळ्यातून आपण त्या दिवशी पाहिलं त्याप्रमाणे नाभिस्थानाच्या इथे मणिपूर चक्राच्या खालच्या बाजूला त्रिकोणी जे स्थान आहे त्या स्थानाचा संबंध जठराशी आहे आपल्या. आणि त्याच्या जवळ असणारं ते स्थान त्याला सूर्यकुंड असं म्हटलंय. आणि त्या सूर्यकुंडामध्ये वरून येणारं जे अमृत आहे ते येऊन पडतं. ते जे येऊन पडतं ते अमृत तिथे नष्ट होतं. कारण ते शरीराच्या बहिर्गामी प्रवृत्तींच्या करता वापरलं जातं. आमचे सगळे व्यापार करण्याकरता ऊर्जा आम्ही ती प्राप्त झालेली वापरतो आणि त्याच्या साह्याने आमचा सगळा व्यवहार चालत राहतो.
ती जी ऊर्जा आहे आम्ही त्यापासून मिळवतो. आता ती ऊर्जा त्या चंद्र अमृताच्या तळ्यातली असणारी जी अमृतमय अशी ती संजीवनी आहे, ती त्या सूर्यकुंडात जाऊन नष्ट होता कामा नये. हे कुंडलिनी योगाचं पहिलं उद्दिष्ट आहे की काही झालं तरी ते रोखलं पाहिजे. मग ते रोखण्याकरता प्राणाला रोखलं पाहिजे आणि प्राणाची जी गती आहे त्या गतीमध्ये प्राणसुद्धा ऊर्ध्वगामी कसा होईल हे पाहिलं पाहिजे. आता आपण म्हटलं त्याप्रमाणे पहिल्यांदा मूलाधार चक्रावरती हा बंध पडतो, जो मूलबंध आहे. तो बंध सातत्याने त्याचा अभ्यास करावाच लागतो. त्याचं कारण असं आहे की कुंडलिनी जागृत करणं हे त्या बंधाचं काम आहे. ती कुंडलिनी जी आपण काल वर्णन केलं आता किंवा आजही पुन्हा एकदा बघू आपण की तिथूनच सुरुवात करू. ती अधोमुख सर्पिणी ती जी आहे तिला ऊर्ध्वमुख करून तिला उभी करायची आहे आणि तिला देहामध्ये त्या शक्तीला शिवाच्या बरोबर जोडायची. शिव आणि शक्ती या देहामध्ये एकरूप करून त्या देहामध्ये असणाऱ्या शिवशक्तीचा एकरूपतेचा अनुभव देहातच घ्यायचा आहे. आणि ती जी शक्ती आहे ती शक्ती त्या शिवरूपामध्ये विलीन होऊन जाते. राहतं ते शिवरूप शिल्लक राहते, ती केवल स्थिती शिल्लक राहते. आता त्या कुंडलिनीचा जो प्रवास आहे तो प्रवास करण्याकरता त्या मूलबंधाचं सर्वात महत्त्वाचं काम आहे. कारण अपान वायू वरती उलट्या दिशेने त्याला ऊर्ध्वगामी करणे, त्याचा परिणाम काय होतो, शरीरामध्ये उष्णता उत्पन्न होते. त्या अपान वायूमुळे उष्णता उत्पन्न होते. ती जी प्रचंड उष्णता उत्पन्न होते ती उष्णता कुठे येते, जठरामध्ये येते. ती उष्णता त्या जे अमृत आहे त्याला ती हलवत नाही, पण जठराला, तिच्या जठराग्नीला आणखीन प्रदीप्त करते. आणि ती इतकी प्रदीप्त करते, इतकी उष्णता वाढवते की तिच्या ह्या रोज उष्णता वाढवण्याच्या या कुंडलिनी योगाच्या अभ्यासाकरता केला जाणारा जो सराव आहे त्या सरावामध्ये केव्हा तरी एकदा त्या उष्णतेने ती कुंडलिनी जगदंबा जागी होते. ती शक्ती जी आहे त्या शक्तीचं चालन तिला निर्माण, ती शक्ती जी आहे ती योग्य प्रकाराने निर्माण होऊन त्या शक्तीचा लाभ घेणं सुरू होतं. आता हे सर्व करण्याकरता आपण आता बघितलं त्याप्रमाणे मूलबंध झाला. आता प्राणवायू काय करतो, श्वास घेतला, इथं काय केलं, हनुवटी इथे अडकवून ठेवली, हा मार्ग बंद केला पूर्णपणे. हा जो कंठनाळ आहे त्याला पूर्ण त्याचा संकोच करून दाबून टाकून कुठल्याही प्रकारे श्वास इकडे हलण्याला त्याला संधी ठेवली नाही. इडा आणि पिंगला इथे दाबल्यामुळे तो जो श्वास आहे तो यांच्या मार्फत जो गतिमान होत होता तो त्या इडा पिंगलेच्या माध्यमामधून पुढे प्रवास करायला प्राणाला जागा ठेवली नाही. या उडियाण बंधामुळे इथे बंदच करून टाकलं. त्याचा जो आत येण्याचा मार्ग आहे, या इडानी आला तरी आत जाईल, पिंगलानी आला तरी आत जाईल, तो मार्गच बंद करून टाकला. तो मार्ग रोखल्यामुळे तो प्राण थांबत नाही. तो प्राण काय करतो, तो दुसरी दिशा शोधतो आणि मग तो काय करतो, पश्चिमेच्या मार्गाने जातो. म्हणून आपण जे आधीचं वर्णन केलेलं आहे ते वर्णन आपण पाहूया. त्याच्यामध्ये आपण बघितलं की हा योगाचा प्रवास कसा आहे. माऊली वर्णन करून सांगते की अहो काय सांगू तुम्हाला की हा योगाचा प्रवास मोठा वेगळा आहे. याचं प्रकरण मोठं विलक्षण आहे. म्हणाले, चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे, आभाटिला या तरी जोडे स्वर्ग सुख. जरी आभाटली या म्हणजे जरी समजा अर्धवट राहिलं तरी स्वर्ग सुख आहेच. हा मार्ग मोठा पुण्यकारक आहे असा त्याचा आधी महिमा गायला. आणि आता तो मार्ग काय देतो ते सांगतात. निघिजे पूर्वेलिया मोहरा, निघाले कुठून, पूर्वेलिया मोहरा, पूर्वेच्या दिशेने आम्ही चालायला लागलो. म्हणजे जो आमचा मूळ मार्ग आहे त्या मार्गाने आम्ही चालायला लागलो. आणि आम्ही पोचलो कुठे, मोहरा की येई जे पश्चिमेची या घरा,
निश्चळपणे धनुर्धरा चालणे येतीचे. पूर्वेच्या दिशेने चालायला सुरुवात केली आहे, पण पूर्वेची दिशा जर आम्हाला बंद झाली, म्हणजे प्राणाला बंद झाली, तर प्राण काय करतो? प्राण थांबत नाही, तो दुसरा मार्ग शोधतो. तो जो मार्ग शोधतो त्या मार्गाने तो शरीरामध्ये संचलन करण्याकरता गतिमान होतो. आता इथून नाही आला, आता तो अन्य मार्ग शोधेल आणि त्या पश्चिमेच्या मार्गाने निघेल. पुढे आपल्याला तो विषय येईल की किती किती मार्ग सांगितलेत. इथे त्याची थोडी चर्चा केली आहे, पण आपण थोडा त्याचा विचार करू. आता हे मूळचा जो श्वास आहे त्या पद्धतीने इथून श्वास आता खाली उतरणं नाही. आपण कुठे श्वास घेतो? फुफ्फुसात भरून घेतो. श्वास घेऊन आमचा श्वास येतो कुठे? तो प्राण येतो कुठे? आमच्या फुफ्फुसात येतो. पण त्याला इतकं बंद करून टाकलंय की त्याला फुफ्फुसापर्यंत यायला मार्गच ठेवला नाही. पण तो श्वास घेऊन आता त्यांनी जो या इडेनी श्वास घेतला आहे तो श्वास आता खाली येत नाही म्हटल्यावर तो त्याचा मार्ग, पश्चिमेचा मार्ग, मागचा मार्ग शोधतो आणि मागच्या मार्गाने तो उतरतो. तो येणार फुफ्फुसामध्ये. त्या मागच्या मार्गाने तो जो उतरतो आणि तिथे येऊन तो फक्त फुफ्फुसात थांबत नाही. तो प्राण जो आहे तो देहामध्ये सुद्धा संचार करतो. म्हणून आपण प्राणाचे 5 प्रकार बघतो ना, की तो प्राण हा संबंध देह चालवण्याकरता 5 प्रकारांनी कार्य करतो. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. आपल्याला माहिती आहे की हे 5 प्रकारांनी त्या प्राणाचं कार्य चालतं. म्हणजे प्राणांनी जे श्वास घेतला आम्ही, त्या श्वासाने फुफ्फुसात यावं, फुफ्फुस भरावीत आणि फुफ्फुसात भरून पुन्हा उच्छ्वास, एवढंच त्याचं काम नाही आहे. त्याचा संचार संबंध देहामध्ये. आता तो प्राण संबंध देहामध्ये संचार करून त्याची जी शक्ती आहे एरवी इथून त्या मिळालेली, आतून त्या चंद्र अमृताच्या तळ्यातून, ती सगळी दिवसभराचा श्वासोश्वास घेणे, हालचाल करणे, हिंडणे, फिरणे, विचार करणे, रागावणे, संतापणे, झोपणे, सगळ्या क्रियांकरता वापरली जाते. आता ती वापरायची नाही आहे. म्हणून तो जो प्राण आहे तो आता मागच्या मार्गाने निघाला म्हणजे तो खाली येणारच ना. तो थांबणार नाहीये, तो येणार आहे. तो दुसऱ्या मार्गाने फुफ्फुसात येणार आहे, शरीरभर संचार करणार आहे. या शरीरातला त्याचा जो संचार आहे ते रोखायचं काम कोण करतं? उडियाण. हा उडियाण बंध जो आहे, हे पोट जे आहे ते पाठीला, जे खपाटीला लावलंय, तो बाकीचा जो प्राण सगळ्या देहामध्ये संचार करणार त्याला इथे अडकवून ठेवला. म्हणजे आता सगळ्यांची कोंडी कशी केली बघा. त्या अपानाला त्याची गती ठेवली नाही, त्याला वरती घेतली. प्राणाला त्याची गती ठेवली नाही, त्या इडापिंगलांना बंद करून यांचं स्तंभन केलं प्राणाचं. इथेच प्राण रोखला आणि त्या प्राणाला तोपर्यंत ही गती वेगवेगळ्या प्रकाराने त्याचं परिणाम साधले जातात. कारण प्राणाचं स्तंभन इथंच झाल्यामुळे काय होतं? मनाचं स्तंभन होतं. स्तंभन होणं म्हणजे स्थिर होणं, थांबणं. तो जो प्राण आहे तो त्याच्या ह्या गतीला सोडतो. आता ही गती सोडली, मिळालेली वेगळी गती आहे, त्याचे परिणाम वेगळे आहेत. आणि त्यामुळे इथे जी प्राणाची गती आहे, काल आपण पाहिलं त्याप्रमाणे, चले वाते चलम चित्तम, निश्चले निश्चलम. हा प्राण निश्चल झाला. हा निश्चल झाला की मन निश्चल झालं. हा जो अभ्यास आहे, म्हणजे आता इथे त्यांनी काय अभ्यास सुरू केला? इथे प्राणाला निश्चल करण्याचा अभ्यास कोण करतंय किंवा परिणाम कोण देतंय? जालंधर बंध. तो प्राण शरीरातून आत जातोय, तो मार्ग भिन्न मिळवतोय, त्या मार्गाने आत जाऊन पोचतोय, तो शरीरात संचार करण्याचा प्रयत्न करतोय. आता त्याला कोणी अडवला, त्याला कोणी रोखला? उडियाण बंधाने. तो उड्डियाण बंध जो आहे, तो उड्डियाण बंध या ठिकाणी पोटातच त्याला थांबवून ठेवतो. आता त्या प्राणाला गतीच नाही. म्हणजे आपण लक्षात काय घ्यायचं? प्राणाची जी मूळ गती आहे त्या मूळ गतीला यांनी काय केलंय? विच्छेद केलाय. ती गती त्या ठिकाणी त्यांनी कुंठित केली आहे. ती गतीला त्यांनी बांध घातलाय. आणि काल परवा आपण बघितलं ना
की प्राणायाम करताना एका दिशेनी नाडी शोधन प्राणायाम असेल का कोणताही असेल, आपण जेव्हा डाव्या नाकपुडीने श्वास घेणं हा प्राणायामामधला क्रम आहे आणि उजव्या नाकपुडीने श्वास घेणं हा योगामधला, या प्राणायामामध्ये त्याला व्युत्क्रम म्हणतात. म्हणजे विपरीत क्रम, हा उलटा क्रम आहे. म्हणजे प्राणाशीच खेळायचं आहे, प्राणाच्या बरोबरच व्यवहार करायचा आहे, पण प्राणाच्या नैसर्गिक गतीला आपण विच्छेद करायचा, अडथळा आणायचा. तो अडथळा कशाकरता आणायचा आहे? मनाला स्थिर करण्याकरता, चित्तवृत्तींचा निरोध करण्याकरता. त्यामुळे इथे त्यांनी म्हटलं की ते काम करताना त्याची गती बदलली, तो दुसरी गती सापडवून आपल्याला स्थिर करायचा प्रयत्न करतो, तर तो उड्डाण बंध त्याला होऊ देत नाही, तो त्याला रोखतो. आता प्राणाने काय करावं? आता त्या प्राणाला येणारा वरचा जो अपान आहे, आता अपान गडबडून जातो, त्यालाही कळत नाही आपण काय करावं. त्याला ऊर्ध्व गती दिली आहे, प्राणाला सुद्धा ऊर्ध्व गती द्यायची म्हणून कोंडून ठेवला आहे. आणि आता त्या तीनही बंध एका श्वासाबरोबर, आता जसा आपण प्राणायाम करतो तसं तो योगी जेव्हा तीनही बंध करून बसतो, त्या बंधामध्ये त्याला जितका काळ थांबता येईल तितका काळ तो थांबतो, पुन्हा तो सामान्य स्थितीमध्ये येतो, सामान्य स्थितीत थोडी विश्रांती घेतो, पुन्हा मूलबंध, जालंधर बंध, त्याच्या आधी उडियाण बंध, खालून वरच तिन्ही बंध घेत जायचं. मूलबंधानंतर उडियाण बंध, उडियाण बंधानंतर जालंधर बंध. कारण काही झालं तरी प्राणवायूला इथे रोखला पाहिजे आणि त्यामुळे तो रोखायचा आणि उडियाण बंध त्याला फक्त आपल्या ठिकाणी अटकाव करून ठेवून देतो. असा सारखा अभ्यास आहे. आता तो अभ्यास कुणी करायचा, कसा करायचा? त्याकरता गीताकार सांगतात, प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थिता मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. त्यांनी सांगितलं प्रशांतात्मा, अत्यंत शांत मन ठेवून प्राणायाम करायचा किंवा अभ्यास करायचा. आपल्याला साधा विचार आपल्यापुरता की आपण जेव्हा प्राणायाम करतो, कारण असं आहे मार्ग आपण भक्तीचा निवडो, मार्ग आपण कर्माचा निवडो, पण सगळ्याला उपयुक्त असलेलं शास्त्र हे योगाचं आहेच आहे. त्यातल्या काही ना काही गोष्टी प्रत्येक मार्गाला उपयुक्त आहेत. त्यातल्या फार परिसीमेच्या टोकाच्या अवघड गोष्टींकडे जायचं आपल्याला काम नाही, परंतु त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब करायला आपल्याला काही अडचण नाही, त्याचा जरूर अवलंब करावा. आणि म्हणून त्यांनी पहिला नियम काय सांगितला प्राणायाम करताना? आसन करताना सुद्धा आसन प्राणायामाच्या वेळी अत्यंत श्रद्धेने आसन करायला बसावं आणि मन अत्यंत एकाग्र ठेवावं. तेव्हाच आसनाची जी फलं आहेत, ततो द्वंद्व अनभिघातः, द्वंद्व निघून जातं आणि प्रयत्न शैथिल्या अनंत समापत्तीभ्याम, प्रयत्नांना शैथिल्य येतं आणि अनंत समापत्तीचा लाभ होतो. हे जर लाभ थोडे 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 अनुभवायचे असतील तर योगसूत्रकार आणि हठयोग प्रदीपिकाकार सुद्धा सांगतात की प्रॅक्टिकल योगा, अगदी व्यावहारिक पातळीवर, प्रायोगिक पातळीवर योगशास्त्राचा अभ्यास करताना त्या शास्त्राविषयीची मनातली धारणा अत्यंत आदराची ठेवा आणि करायला घ्या. प्राणायामाचा जसा हा एक नियम सांगितला आहे, तसा हा मगाशी सांगितलेला आपण दुसरा नियम सांगितला आहे की क्रम आणि व्युत्क्रम प्रत्येक ठिकाणी सांभाळा. म्हणजे ते आपल्याला सांगतात आसन करताना डाव्या पायानी जर ते आसन केलं आणि तेच उजव्या पायानी करायचं असेल तर आम्हाला ते एका पायाचं जास्त वेळ आणि दुसऱ्या पायाचं कमी वेळ नाही करता येणार. दोन्ही सारखंच करा आणि एक करून सोडून देऊ नका, दोन्ही करा. शरीरावरती एकाच बाजूनी जर ते आसन केलं आणि दुसऱ्या बाजूनी जर केलं नाही तर त्याचा त्रास झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या शरीराला त्याचा त्रास जरूर होतो.
त्याचं कारण असं आहे की दोन्हीकडचं जो परिणाम आहे तो संतुलित होत नाही. एकावरती परिणाम होतो आणि दुसऱ्यावर परिणाम होत नाही. जर समजा आपण स्नायूंचा विचार केला किंवा आपल्या सांध्यांचा विचार केला तर एका ठिकाणी सांधे मोकळे होतात, दुसऱ्या ठिकाणी होत नाहीत. एका ठिकाणचे मसल्स रिलॅक्स होतात किंवा त्यांना टोनिंग दिलं जातं, दुसऱ्या ठिकाणी होत नाही. दोन्ही बाजूनी अधिकाधिक नीट करण्याचा प्रयत्न करावा. आणि प्रत्येकाचीच एक बाजू जास्त हालचाल करणारी असते, म्हणजे लवकर लवचिक असते, आणि दुसरी बाजू थोडी कमी लवचिक असते. थोडं प्रयत्नपूर्वक करावं लागतं, पण हळूहळू ते साधतं. तसं ह्या प्राणायामात हे साधलं किंवा हे साधावं, ह्यासाठी काय करावं? आता इथे त्यांनी म्हटलं ना, प्रशांत, अत्यंत शांत होऊन बसावं. ते बसण्याकरता त्यांनी आपल्याला एक छोटी अटकल दिली आहे. योगशास्त्रामध्ये आणखीन एक सूत्र सांगितलंय. ते सूत्र असं आहे की कालाचं चक्र आहे, आणि कालाचं जे चक्र आहे ते 40 दिवसांनी पूर्ण होतं. त्यांच्या मते 40 दिवस कशाचाही अभ्यास केला तर 41व्या दिवशी पहिल्या दिवसाचा परिणाम बघायला मिळतो. आपल्याला ह्या जगामध्ये कालाचं चक्र आपल्या जीवनाशी 40 दिवसांकरता जोडलेलं आहे. आपण जर व्यवहारामध्ये बघितलं की त्याचे कसे उपयोग करून घेतलेत, किंवा हे सूत्र पूर्वीच्या काळी लोकांना चांगलं ज्ञात असल्यामुळे लोक आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा अवलंब करत असतील. आता लहान मूल जन्माला आलं, त्या जन्माला आलेल्या मुलाला त्या अंधाऱ्या खोलीमध्ये 40 दिवस ठेवतात. 40 दिवसांनी त्याला बाहेर देवाला नेतात. 1.25 महिना त्याला बाहेर, आपण आता बोलायला सोपं म्हणून 1.25 म्हणतो. 1.25 महिना त्याला बाहेर येऊ देत नाही. म्हणजे मातेच्या उदरातून बाहेर आल्यावर 9 महिन्यानंतर या जगाला त्यांनी पाहिलं आहे, आणि या वातावरणामध्ये येतो त्या दिवसापासून 40 दिवस गेले म्हणजे त्याचं कालाचं एक चक्र पुरं झालं की 41व्या दिवशी त्यांनी या जगामध्ये वावरायला, जरा बाहेर पडायला हरकत नाही. प्रगती एक टप्पा आहे की ह्या टप्प्यातून ते मूल त्या टप्प्यात जायला हरकत नाही. आपल्याकडे कोणती गोष्ट करताना बघा तुम्ही, 1.25च्या मापात केली जाते. माप एकाने पूर्ण करत नाही, आपण 1.25नी पूर्ण करतो. आणि कालाचा विचार केला तर 1.25 म्हणजे आपले 37 दिवस होतात, आणि म्हणून 40 दिवस. तर हे बाकीचं सगळं आपल्याला माहित नाही हे किती कसं कार्यवाहीत येतं. पण योगसूत्रकार आपल्याला असं सांगतात, समजा एक नियम केला, आपण प्राणायामाला सुरुवात केली तर 40 दिवसापर्यंत साधारणपणे शक्य असेल तर ती वेळ आणि तेवढी संख्या आपण करावीच करावी. आपण आसन घेतलं, एखादं आसन आपल्याला चांगलं येतं किंवा त्या आसनाचा आपल्याला चांगला लाभ आहे, त्याला आसनाला आपण समजा जर रोज एक 10 मिनिटं दिली तर 40 दिवसपर्यंत ती द्यावी. त्यांचं म्हणणं असं आहे की हे एक मंडल पूर्ण झालं की त्याचा परिणाम अनुभवाला येतो. म्हणजे योगसूत्रकारांनी हा विषय हठयोग प्रदीपिकेमध्ये मांडलाय. पण व्यावहारिक पातळीवरती योगी असं म्हणतात की आपलं शास्त्र वेगळं आहे, व्यवहारातलं शास्त्र वेगळं आहे, वैद्यक शास्त्र वेगळं आहे. पण योगशास्त्रामध्ये ते असं म्हणतात की आज आपण जे जेवलो आणि त्या जेवणाचे सात्विक, राजसिक, तामसिक जे काही परिणाम आहेत, ते जे तात्कालिक परिणाम आहेत ते आम्ही कदाचित भोगत असू. आजचा परिणाम उद्या, की आज जरुरीपेक्षा अधिक भोजन केलं, ते अन्न नाही पचलं तर उद्याला त्याचा परिणाम भोगावा लागेल. परंतु योगसूत्रकार असं म्हणतात की आज जे अन्न जेवलो आहे त्या अन्नाचे मनाला बदलण्याकरताचे असणारे सात्विक, राजसिक, तामसिक हे जे गुण आहेत, ह्या गुणांचा परिणाम आपल्याला आजपासून 41व्या दिवशी मिळतो. त्यांचं म्हणणं असं आहे की असं आवर्तन पुरं होतं. म्हणजे आज आम्ही बरे वागलो त्याचा परिणाम उद्या मिळतो असं नाही होत. त्यांचं म्हणणं असं आहे की त्या दिवशीच्या पासून 41 दिवसापर्यंत आपण गेलो की त्या काळात आम्ही कसे वागलो तेच जर आम्ही चक्र चालू ठेवलं
40 दिवस आपल्याकडे पद्धतीने आपण चातुर्मासात नेम करतो, तर एक छोटासा का असेना आपण नेम चालवतो चातुर्मासातल्या नेमांमध्ये. त्याचा परिणाम केव्हा ते म्हणतात 40 दिवसांनंतर, असं एक त्यांचं सूत्र आहे. आणि त्यामुळे जर कोणता अभ्यास करायला घेतला आणि जर काही आपण अनुभवायचं म्हटलं तर त्यांच्या पद्धतीने एक प्रयोग करून पाहायला हरकत नाही. हा एक भाग. आणि दुसरा भाग असा की इथे प्रशांतात्मा म्हणजे मन अत्यंत शांत बनवायचं. मन कसं शांत बनवायचं? कारण आपलं जे अंतःकरण आहे त्याच्यामध्ये चित्त म्हणजे मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार हे अंतःकरण चतुष्टय आहे. तर यातलं जे मन संकल्प विकल्प करतं आणि सगळंच अंतःकरण हे शांत करणं. अंतःकरणामध्ये वृत्ती कशी निर्माण होते? शांत करायचं म्हणजे योगश्चित्तवृत्ती निरोधा. तर शक्यतो आमच्या वृत्ती कमीत कमी झाल्या पाहिजे. प्रशांत व्हा इथे तर म्हटलंच आहे, म्हणजे तर वृत्तींचा जवळजवळ लयच झाला पाहिजे, निरोधच झाला पाहिजे. पण असो, आपण म्हणू बऱ्यापैकी निरोध झालेला आहे. तर तो बऱ्यापैकी निरोध होण्याकरता योग मार्गाने काय सांगितलेत मार्ग? ते म्हणतात चित्तामध्ये चलन कशामुळे होतं? चलन म्हणजे चित्त चंचल कशाने होतं, किंवा चित्तामध्ये वृत्ती कशा निर्माण होतात आणि वृत्ती का निर्माण होतात? विना वृत्ती आम्ही का राहू शकत नाही? त्याला कारण काय? त्यांनी सांगितलं कारण 2. एक कारण वायू आणि एक कारण वासना, अशा 2 आहे. वासना आम्ही पूर्वसंस्कार घेऊन येतो आणि जे पूर्वसंस्कार आणले आहेत त्या संस्कारातून वासना निर्माण होतात आणि जशा त्या वासना वर येतात आमच्या प्रारब्धाच्या योगाप्रमाणे आणि या जन्मीच्या क्रियमाणाप्रमाणे, त्या जशा वर येतात तशा त्या ज्या वासना आहेत त्या वासना त्या त्या वृत्ती आमच्या ठिकाणी निर्माण करतात. दुसरं वायू, ते म्हणाले आम्ही श्वास घेतो आणि त्या श्वासाबरोबर आम्ही अनेक गोष्टी प्राप्त करत असतो. श्वास कसा घेतला, श्वास कुठे घेतला, श्वास किती घेतला, खूप धावत 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 चाललोय त्यावेळेचा श्वास कसा, अत्यंत शांत बसलो त्यावेळेचा श्वास कसा, आम्हाला थोडं मनाविरुद्ध घडलं त्यावेळेचा श्वास कसा. कारण ह्या 2 गोष्टी ज्या आहेत ह्या त्या चित्ताला घडवणारे आहेत. आता ते म्हणतात की सगळाच अभ्यास अध्यात्म मार्गावरचा या दोघांवर उभा आहे. कारण मनाला शुद्ध पण करायचंय, मनाला स्थिर पण करायचंय. मनाला स्थिर करण्याकरता जर ही 2 कारणं आहेत, म्हणजे मनामध्ये वृत्ती निर्माण होणारी कारणं 2, एक म्हणजे वायू आणि दुसरा म्हणजे वासना. ते दुसरं कारण वासना आहे. तर ही जी 2 कारणं आहेत या 2 कारणापैकी भक्त काय करतो? तो आपलं अंतःकरण भगवंताच्या चरणावरती सर्वस्वी लीन करून टाकतो. अनन्य शरणागती आहे त्याच्याकडे, पूर्णपणाने त्यांनी शरणागती स्वीकारली. त्यामुळे तो म्हणतो ही वासना हे प्रकरण माझ्या क्षेत्रातलं नाहीच आहे, ते सगळं भगवंताच्या ठिकाणी अर्पण केलंय. काय भलं असेल बुरं असेल योग्य असेल आहे ते तर तू सांभाळ, आता ते मी नाही. आणि म्हणून तो काय करतो, तो जेव्हा वासनांचा त्याग करतो आणि तो व्यवहार करतो तेव्हा वायू त्याला आपोआप वश झालेला असतो. योगसूत्रकारांनी सांगितलंय यातल्या कुणालाही एकाला आम्ही जर जिंकलं प्राप्त केलं तर दुसरा आम्हाला प्राप्तच आहे. म्हणून आपण पहिल्या दिवशी म्हटलं ना की प्रत्येक भक्त आपले अनुभव लिहितो, त्या अनुभवांच्या मध्ये योगाचे अनुभवच आहेत. योगी लिहितो तेच अनुभव भक्त लिहितो. त्याचं कारण असं की तो निर्विचार झालेला असतो, तो जे निर्विकल्प, विकल्प कोणताच नाही, संकल्परहित झालेला असतो. त्यामुळे त्यांनी आपलं सगळ्या वासनांच्या सहित आपल्या सगळ्या अंतःकरणाला नव्हे, देह, मन, बुद्धी, संपूर्ण चित्त, प्राण, वित्त, सगळं देहे जीवे प्राणे चित्ते वित्ते सगळं त्यांनी आपलं अर्पण केलेलं असतं. आणि त्यामुळे त्याचा जो प्रत्यक्ष प्राणायाम करून
मिळणारा लाभ आहे तो लाभ मिळवायला त्याला वेगळा प्राणायाम करावा लागत नाही. आपण म्हटलं त्यावेळी त्याप्रमाणे तो जे भजन करतो, तो जे नामस्मरण करतो, त्याच्यातच त्याचा प्राणायाम होत राहतो. प्राणाला नियंत्रित करणं आणि प्राणाला योग्य दिशेने पाठवणं याचं काम आपोआप होत राहतं. कशामुळे होतं? योगसूत्रकारांनी सांगितलंय त्याप्रमाणे वासना जिंकली तर वायू जिंकता येतो, वायू जिंकला तर वासना जिंकली जाते. दोघे एकमेकांवर अवलंबून आहे. वायूचं नियंत्रण साधलं की आपोआप वासना क्षय होतो, वासना नष्ट होतात, इच्छा आकांक्षा शिल्लक राहत नाहीत. आणि जर वासना नष्ट केल्या तर देहाचा घट जो आहे योग्य प्रकारे चालतो. योगसूत्रकारांनी हे का मांडलं? त्याचं कारण असं की ते म्हणतात जो कुंडलिनी योग आम्ही आपल्याला इथे सांगतो आहोत, अनेक मार्ग आहेत कुंडलिनीपर्यंत पोहोचण्याचे. त्यातला आम्ही राजयोग हा मार्ग घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये आम्ही चित्ताच्या माध्यमातूनच पोहोचणार आहोत. आम्हाला अन्य माध्यम नको आहे. आणि म्हणून मग राजयोगात जर आम्हाला परिणत करायचा आहे आमचा कुंडलिनी योग, कारण ह्या कुंडलिनी योगाचा जो पाया आहे तो पाया हठयोग आहे, तो आसन प्राणायाम आहे, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी आहे. पण धारणा, ध्यान, समाधी ही कोणत्या दिशेने न्यायची हे ठरवायला हठयोगी मोकळा आहे. त्याला जर पुष्कळ सिद्धी मिळवायच्या असल्या तर तो ह्या भानगडीत पडणार नाही, तो राजयोगाच्या भानगडीत पडणार नाही. पण ज्याला कैवल्य स्थिती प्राप्त करायची आहे तो अन्य मार्गांकडे वळणार नाही. तो कोणत्या मार्गाकडे वळेल? तो अष्टांग योगाच्या मार्गाकडे वळेल. त्यांनी असं वर्णन केलं आहे हठयोग प्रदीपकारांनी, स्वात्मारामांनी, की आमचा हा जो हठयोग आहे हा आम्ही पतंजली योगामध्ये परिणत करतो आणि चित्ताशीच व्यवहार करून, चित्ताचाच विचार करून, चित्ताचाच निरोध करून, मनाला अमन करून आम्ही हा योग साधतो. म्हणजे ते या दिशेने असे पोचणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आता आम्हाला कुठे वळायचं आहे. माऊली आता त्यांचा योग भगवंताच्या श्लोकांच्या माध्यमातून स्पष्ट करते. आता स्पष्ट करताना त्यांनी काय सांगून ठेवलं की अनेक कुंडलिनीचे मार्ग तुम्ही इतरत्र वाचाल जागरणाचे, पण आम्हाला त्या मार्गाने जागरण कुंडलिनीचं करायचं नाही. आम्हाला कुंडलिनीचं जागरण चित्तवृत्तींचा निरोध करून करायचं. मग चित्तवृत्तींचा निरोध करण्याकरता आम्ही साधन काय निवडणार? भक्तांनी निवडलं अहंकाराची आत्यंतिक निवृत्ती. आम्ही काय निवडलं? आम्ही प्राणायाम, आम्ही वायूला निवडला, आम्ही त्याचा स्वीकार केला आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आमचं साधन करणार. आता म्हणून ते सांगतात की इथे जेव्हा हा योगी बसेल, भगवंत सांगतायत इथे, आणि त्याच्याशी आता माऊली आपला योग जुळवून पुढे सांगणार. ते म्हणतात प्रशांतात्मा, ज्याचं मन पूर्णपणे शांत झालंय, असा जो योगाचा अभ्यासक आहे, असा जो योगाचा साधक आहे, तो विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः, ज्याचं भय निघून गेलेलं आहे, जो ब्रह्मचारी व्रताने राहतो आणि मनसंयम्य, ज्यांनी आपल्या मनाचं पूर्ण नियंत्रण केलंय, ज्यांनी आपल्या मनाला नियमित केलंय. मतपराहा, जो मतपरायण झालेला आहे, जो माझ्याशी पूर्णपणे जोडला गेलेला आहे. मच्चित्तो युक्त, माझ्याशी ज्याचं चित्त पूर्णपणाने युक्त झालेलं आहे, अशी ज्याची स्थिती प्राप्त आहे सर्व बाजूनी, तो नाही मीच, एवढी धारणा ज्याच्या ठिकाणी निर्माण झालेली आहे, असा त्यांनी काय करावं? आसीत, आता त्यांनी आसनावर बसावं. म्हणजे त्यांनी प्रशांत असावं, त्यांनी आपल्या ठिकाणी भय सोडून द्यावं की आता हे करताना काय होईल, देहाचं काय होईल, किती त्रास होतील, काय सहन करा, जे असेल ते सगळं सोपवलंय. म्हणजे आता दुसऱ्या टप्प्यावर त्यांनी आणलं. पहिल्या टप्प्यावर त्यांनी काय सांगितलं की म्हणाले सद्गुरूंना शरण जा
आणि काय ते दाखवतील ते बघा. आणि मग ज्या कृपेनी सद्गुरूंच्या मन स्थिर होत गेलं, मग काय केलं, मग सद्गुरूंनी त्यांना आसन शिकवलं की ह्या आसनात बस बाबा, आणि अशा प्रकारे हे 3 बंध कर. आता 3 बंध माऊलींनी आपल्याला सांगितले. ते सांगितल्यानंतर आता ते काय म्हणतात की आता आम्हाला एक कळलेलं आहे की या राजयोगामध्ये जे जे आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जे चित्त नियंत्रित करून आम्हाला कुंडलिनी जागरण करायचं आहे त्याकरता आमचे प्रयत्न उपयोगाला येत नाहीत, फक्त सद्गुरूची कृपा उपयोगाला येते. आणि त्यामुळे सद्गुरूची कृपा मिळवण्याकरता आम्ही प्रयत्नशील या दिशेने राहणार की जो शांत आहे, ज्याचं मन अस्थिर नाही, मनामध्ये भय शिल्लक नाही, जो ब्रह्मचारी व्रताचा अवलंब करतो, ज्यांनी मनाचं पूर्ण नियंत्रण केलेलं आहे, जो माझ्याशी पूर्ण जोडला गेलेला आहे आणि ज्याचं मच्चित्त युक्त जोडला जाऊन ज्याचं चित्त माझ्याशी युक्त झालेलं आहे, त्याला म्हणाले आता आसनावर बसायला हरकत नाही. आता त्यांनी आसनावर बसावं म्हणजे कोणत्या टप्प्यावर आला तो, त्याला आता ह्या 3 बंधांच्या माध्यमामधून त्याला काही साधलंय. तो त्याच्या एका काही टप्प्यावरती आलाय. तर तो कोणत्या टप्प्यावर आला, त्यांनी काय साधलं, तो कसं कसं साधत गेला, हे आता माऊली आपल्याला सांगतात, ज्ञानेश्वर माऊली. ऐसी शरीरा बाहेरलीकडे अभ्यासाची पाखर पडे, तव आतू त्राय मोडे मनोधर्माची. आता म्हणाले बघा, इतकं सांगितलंय आपल्याला. अशा प्रकारे शरीराच्या बाहेरच्या बाजूला अभ्यासाची छाया पडली आहे. म्हणजे त्या अभ्यासामुळे आता बाहेरची गोष्ट सुरक्षित झाली आहे. तव आतू त्राय मोडे, त्याच वेळी त्या अभ्यासाने आतमध्ये काय झालेलं आहे, तर मनाचा जो जोर आहे तो कमी झाला. मन जे उद्दाम होऊन बेलगाम होतं ते मनाचं सगळं नियंत्रणामध्ये ते आलंय, त्याचा जोर कमी झाला. मनोधर्माची, मनाचे जे धर्म आहेत ते पण मोडले, ते पण कमी झाले. तव आतू त्राय मोडे मनोधर्माची. आणि बाहेर आता कशाबद्दलच आकर्षण नाही. हे जे प्रवृत्तीमय जग आहे त्या जगापासून तो योगी आता पूर्णपणे प्रत्याहाराने अंतर्मुख झालेला आहे. आतमध्ये त्यांनी आपल्याला मुरडून घेतलंय. कल्पना निमे, मन काम करत नाहीये. मन शांत झाल्यामुळे कल्पना कोण करणार, संकल्प विकल्प मन करणार, ते शांत झालं. प्रवृत्ती शमे, वासना इच्छा संपल्या. कारण का, तर आता या माध्यमातून, या बंधांच्या माध्यमामधून पूर्ण नियंत्रण मनावरती आलं, पूर्ण नियंत्रण वासनांच्या वरती आलं. आंग मन विरमे सावीचिया. आणि मग सहजच हे मन जे आहे ते विराम पावतं, शांत होतं. शरीरही शांत होतं, मनही शांत. शरीराची सुद्धा जशी कसमस मोडे पुढे म्हटलाय शब्द वापरलाय त्यांनी, मागेही वापरलाय, की जी हालचाल करण्याची आतून एक चंचलता. आपण ध्यानाला बसलो, मांडी घातली, डोळे मिटले, जर आपलं मन एकाग्र व्हायला लागलं की रजोगुण आहे तो वर येतो. तो वर आला की आपल्याला आतून उगीच वाटतं पाय हलवावेचे, उगाच वाटतं आपल्या पायाला खासतंय, उगाच वाटतं आपण डोक्याला हात लावा. काही गरज नाहीये. हे सगळं जे आहे ना हे त्या गुणांचे परिणाम आहेत. का, तर आमचं मन, आमच्या कल्पना अजून शांत झालेल्या नाही. ते शांत झालं तर आम्ही ध्यानाला बसल्यानंतर आम्हाला आतून अशी काही उर्मी येणार नाही. 10-15 मिनिटं नाही बसलो आम्ही की जसं काही आपल्या पोटात ना एखादा उसळावा काहीतरी डोम किंवा गोळा, तसं उठूया असं लगेच आतून वाटतं. कारण तो रजोगुण बसू देत नाही, तो शांत होऊ देत नाही. इथे त्यांनी सांगितलं की आता सगळं संपलं. अंग मन विरमे सावियाची, सहज ते स्वाभाविक झालं. आता त्याच्याकरता प्रयत्न करावे लागत नाहीत. क्षुधा काय झाली, भूक कुठे निघून गेली, निद्रा केवती गेली, झोप कुठे गेली. आता हे आठवणही हरपली, हे दोन्ही राहिलं नाही. न दिसे वेगा, कोणतेच देहाचे वेग
म्हणजे मलमूत्रादी वेग, निद्रा क्षुधा तृष्णादी वेग, कोणतेच वेग राहिले नाही. या कशाचीच आवश्यकता देहाला राहिली नाही. त्याची आठवणही नाही राहिली, त्याची आवश्यकताही वाटणं कमी झालं किंवा संपलं. आता पुढे आपण जातोय तेव्हा आपल्याला कळेलच. जो मूळबंधे कोंडला, ज्याला मूलबंधामध्ये कोंडून ठेवला, अपान मागवता मुरडला. आता त्याला पर्यायच राहिला नाही की ज्या खालच्या ओटीपोटामध्ये त्यांनी व्यवहार करायचा त्याच्यामधून त्यांनी उरलेल्या देहावर, कारण प्रत्येक प्राणाच्या प्रत्येक अंगाला एक एक कार्य दिलेलं आहे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान प्रत्येकाची स्थलं आहेत की तो त्या भागावर काम करतो. तर अपानाला त्याचं कामच करू देत नाहीये. मग त्या अपानाने काय करायचं? म्हणाले मागवता मुरडला, तो मागे फिरला. तो सवेची वरी साकडला फुगुदरी, तो वरती आला आणि वरती आल्यानंतर त्याला बाहेर जायला मार्ग सापडेना. तो तिथे अडकून पडला. तो क्षोभला, क्षोभलेपणे माझे, त्या ठिकाणी त्यांनी जोरात धावपळ सुरू केली. म्हणाले उवाईला ठाई गाजे, मणिपुरेसी झुंजे राहुनिया. मणिपूर चक्र नाभीच्या स्थानावरती तो आता आपल्या गतीने तडाखे द्यायला लागला. संतापलेला आहे, त्याला मार्ग मिळेना, कुठे जायचं त्याला कळत नाहीये. आणि त्यामुळे म्हणाले मणिपुरेसी झुंजे, त्याच्याशी झुंज देतोय तो. आणि राहोनिया, मग थांबली ते वाहटोळी. असं साधना करता करता ही पण स्थिती ओलांडली. कारण हे जे त्याला जी गती मिळाली त्या गतीमधून सुद्धा आता त्याला पुढे जाणं मिळालं. आणि त्यामुळे मग थांबली ते वाहुटळी, म्हणजे हा त्याचा क्षोभ आहे, तो क्षोभ थांबला. सैंध घेऊनी घर डहुळी. आता म्हणाले तो काय करतोय की सगळीकडे शोध घेत फिरतोय, म्हणजे तो सगळ्या देहात शोध घेतोय. आता तो जो अपान आहे आता तो त्याच्या ठिकाणी नाही राहिला, आता सगळ्या देहाचा शोध घेऊनी घर डहुळी, म्हणजे सगळ्या घराचा शोध घेतो आहे. बाळपणीची कुही टोळी बाहेर घाली. लहानपणापासूनचा जो आमच्या शरीरामध्ये साठून राहिलेला मल आहे, जी टॉक्सिन्स आहेत, ती टॉक्सिन्स, ते मल, ती विषद्रव्य, तो बाहेर काढण्याचा आता सपाटा लावतो. तो त्या शरीराला शुद्ध करायला लागतो. मग थांबली ते वाहुटोळी, सैंध घेऊनी घर डवळी, बाळपणीची कुही टोळी बाहेर घाली. भीतरी वळी न धरे. त्याला आतल्या आत वळायला तर कुठं जागा राहत नाही, कारण त्याला कसा अडकवलाय बघा. आता लक्षात ठेवायचं, या 3 बंधांनी अगदी त्या प्राणाला आणि त्यांच्या गतीला फार बंधनात टाकून दिलेलं आहे. म्हणजे भीतरी वळी न धरे, आत वळायला जागा शिल्लक राहिली नाही, म्हणजे कुठल्या दिशेने जावं म्हणून. कोठ्या माझी संचरे, सबंध पोटामध्ये, तो खालच्या ओटी पोटामध्ये आणि वरच्या पोटात तो संचार करायला लागतो. कफ पित्तांचे थारे उरोनेदी. आता तो त्याचं काम, त्याला जे वाटतं ते करतो. हा देह पंचभौतिक आहे. या पंचमहाभूतातली 2 महाभूत या देहातली तो संपवतो. म्हणजे योग्याला आता अनुभव कशाचा येणार आहे की आपल्या देहातलं जलतत्व संपलं आणि आपल्या देहातलं पृथ्वी तत्व संपलं. पृथ्वी तत्व संपल्यानंतर देह काय पूर्णच हलका झाला, कारण जडता हा पृथ्वी तत्वाचा गुणधर्म आहे. नंतर ज्यावेळी इथे त्यांनी म्हटलंच आहे, आपण वाचू. भीतरी वळी न धरे, कोठ्या माझी संचरे, कफ पित्तांचे थारे उडवनेदी. शरीरामधलं कफ, पित्त आणि वात. वात म्हणजे वायू आहे, त्या वायूशी निगडीत आहे, त्याला धक्का लावत नाही तो. पण त्यातले हे जे 2 आहेत, कफ आणि पित्त, ह्या दोघांना तो संपवून टाकतो. कोण? हा अपान. आता अपानाची गडबड चालली आहे. धातूंचे समुद्र उलंडी. देहामध्ये जे सगळे रक्त, मांस, मेद आदी आहेत त्या सगळ्यांना फार नष्ट करत जातो. मेदाचे पर्वत फोडी. आमच्या शरीरातलं जो मांसल भाग आहे तो सगळं, त्यातलं जो मांसल भाग आहे त्या भागाला फार खाऊन खाऊन संपवून टाकतो. मला आतली मज्जा काढी अस्थिगत. आणि आमच्या हाडामध्ये असणारी जी मज्जा आहे ती सुद्धा काढून घेतो, तेही शिल्लक ठेवत नाही. नाडी ते सोडवी.
आमच्या 72,000 नाड्या आहेत, त्या सगळ्या नाड्या एकमेकांशी बांधलेल्या आहेत, त्या सगळ्यांना सोडवून टाक शरीरामध्ये. गात्रा ते विघडवी, आणि शरीर जे आहेत त्या शरीराला शिथिल करतो, सगळं हलकं हलकं होऊन जातं. ती सगळी एकमेकांशी निगडीत जोडलेली आहेत असं वाटेन असं होतं. साधका ते भेडसावी परी बिहावेना, हे सगळं दाखवून तो घाबरायला लागतो साधक. काय होणार माझ्या शरीराचं, काय चाललंय? कारण ते शरीर हलकं व्हायला लागलं, त्या शरीरामधलं जलतत्व निघून चाललं. जलतत्व चाललं म्हणजे आमचं रक्ताचं वाहनं बंद झालं ना, राहिलं कुठे व्हायला रक्त. अगदी मलमूत्राचे वेग आपण म्हणू ते सुटले तर कोणाला काही वाटणार नाही, पण शरीरामधून जे लिक्विड्स आहेत इतर आणि रक्त हे तर व्हायला पाहिजे, त्याला थाराच नाही जर का जलतत्व गेलं तर. ते म्हणाले बिहावेना व्याधी ते दावी, त्याला रोग भीती दाखवतात, मोठे मोठे रोग होतील, काही त्रास होईल, असा सवेची हरवी. पण तो अपानवायू आपणच तो नष्ट करतो, आपणच घाबरवतो साधकाला आणि आपणच त्या रोगातून दूर आणतो. आप पृथ्वी कालवी एक वाट, आणि तो काय करतो, पृथ्वी तत्व आणि आप तत्व कालवून टाकतो, त्यांची एकच वाट बनवतो. तव येरीकडे धनुर्धरा, आता एका बाजूनी पृथ्वी तत्व आणि जलतत्व संपवलं, आता दुसऱ्या बाजूला पहा म्हणतात. या अपानाची गडबड काय तुम्ही पाहिली, आता तुम्हाला दुसरी गडबड दाखवतो. येरीकडे धनुर्धरा आसनाचा उबारा शक्ती करी उजगरा कुंडलिनी आहे. आता हे आसन घालून ठेवलेला मूलबंध, हे अपानाचं वर येणं, वर येताना अपारांनी तिथे सगळा आपला गती बदलल्याबरोबर गोंधळ सुरू करणं. पण तो जो अपान वरती येतो, तो अपान जेव्हा जठराच्या जवळ येतो त्यावेळी हे जे सूर्यकुंड आहे त्रिकोणी, त्याच्यामध्ये असणारा जो अग्नी आहे तो याच्या उष्णतेने आणखीन प्रदीप्त होतो. त्या योग्याला भयंकर भूक लागते. त्याचं उदाहरण स्वामी स्वरूपानंदांनी दिलंय. त्यांच्या साधना काळामध्ये ते देसाई बंधू आंबेवाल्यांच्याकडेच राहत असत पावसला. तर त्यांच्या घरात म्हणजे भाऊ देसाईंच्या पत्नींना एकच काम असे की त्यांनी सांगितलं की त्या घरात कायम तयार ठेवत असत, तांदूळ धुवून ठेवायचे आणि पाणी आधणात, कारण त्यावेळी काय असे गॅस नव्हते पटकन स्वयंपाक करायला, पाणी सारखं आधणाचं गरम ठेवायचं. त्यांनी भात करा म्हटलं की 15-20 मिनिटात भात झाला पाहिजे, आणि थोडा नाही करायचा, असा हंडाभर भात करायचा आणि त्यांना वाढायचा. आणि भस्म सकाळी खाल्लं तर 2 तासांनी पुन्हा मागायचे, कधी 4 तासांनी मागायचे, पण घेत सारखं. त्यांच्या चरित्रामध्ये आठवण लिहिलेली आहे आणि भाऊ देसाईंच्या पत्नी आठवण पण सांगत असत, आणि आजही त्यांची मुलंही सांगतात. बाबू देसाईंच्याकडे सुद्धा विचारलं तर कळेल की किती लागत असे त्यांना, कारण तो जठराग्नी इतका प्रदीप्त होतो की जे येतं त्याला भस्म करतो, जे येतं त्याला भस्म करतो. आणि त्यांनी या ठिकाणी म्हटलंय की आसनाचा उबारा शक्ती करी उजगरा, उजगरा म्हणजे जागृत, त्या शक्तीला जागृत करतात. ही जी कुंडलिनी शक्ती, शक्ती म्हणजे कोण, ही कुंडलिनी. नागाचे पिले, आता त्या कुंडलिनीचं वर्णन करतात. जसं नागाचं पिल्लू असावं, नागाचे पिले कुंकुमे नाहले, त्याच्यावरती भरपूर केशराने त्याला जसं काही न्हाऊ घातलाय, असं केशरी रंगाचं अगदी सुवर्णासारखं चकचकीत असं वळण घेऊन आले सेजे जैसे, वेटोळ घालून जसं झोपलाय असं म्हणाले. ते स्वरूप आहे त्या कुंडलिनीचं. तैसी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी, म्हणाले अशी त्या नागाच्या पिलासारखी आपलं मुख खाली ठेवून अगदी घट्ट वेटोळ घालून अशी ती झोपलेली आहे. आणि म्हणाले आता काय ती आहे कशी, वेटोळी किती घातली, 3.5. तिने जागृती स्वप्न सुषुप्ती किंवा अ उ म आणि तुर्यगा अर्धमात्रा, तर म्हणाले ह्या 3.5 मात्रांची ती अशी वेटोळी घातलेली कुंडलिनी आहे. मोटकी औटवळणी अधोमुख सर्पिणी, ती अधोमुख आहे, निजैली असे झोपलेली आहे. विद्युल्लतेची विडी,
म्हणाले जशी काही विजेची कडी असावी, वन्ही ज्वाळांची घडी, पेटलेला धगधगता अग्नी आहे आणि त्या अग्नीचीच जणू काही घडी घातली आहे अशी. पंधरे याची चोखडी घोटी व जैसी, अगदी शुद्ध चोख सोन्याचं कडं करावं, बेटोळं करावं असं तिला दृष्टांतांनी तिचं वर्णन केलंय. तैसी सुबद्ध आटेली, तशी अगदी आटोपशीर, अगदी पक्की त्याच आकारात असलेल्या त्या लहानशा जागेमध्ये ती बसलेली आहे. पुटी होती दाटली. म्हणाले काय झालं, ते केलेलं आसन जे आहे ते वज्रासन असल्यामुळे दोन्ही मांड्या दाबून धरलेल्या आहेत. त्या दोन्ही मांड्यांच्या मध्ये आता त्या मूलाधार चक्रापाशी असलेली ती अधोमुख कुंडलिनी अशी चेमटली गेली आहे. त्या दोन पायांच्या मध्ये जेव्हा साधना चालते त्यावेळी तिला नेमकी जागा जेमतेम राहावी एवढीच आहे. म्हणून ते म्हणतात की तैसी सुबद्ध आटेली, पुटी होती दाटली. म्हणाली तिथे त्या ठिकाणी अगदी थोड्या जागेत अगदी अडचणीत दाटीवाटीनी बसली. ते वज्रासने चिमुटली, त्या वज्रासनामुळे तिच्यावरती दाब पडतोय किंवा तिला असं आकुंचित व्हावं लागतंय. आणि म्हणून सावध होय, त्या वज्रासनाच्या अभ्यासामुळे आणि त्या बंधांच्यामुळे ती म्हणाले आता सावध होतीये. तेथ नक्षत्र जैसे उलंडले. तिचं सावध होणं म्हणजे काय, अत्यंत तेजस्वी नक्षत्र जसं तुटून खाली पडावं त्याचं जसं तेज असावं, की सूर्याचे आसन मोडले, की सूर्य जिथे राहतो त्या स्थानावर न राहता तोच खाली उतरलाय त्या कुंडलिनी जगदंबेच्या रूपाने. तेजाचे बीज विरुढले अंकुरेसी. आणि म्हणाले प्रकाशाचं बी आहे आणि ते बीज उगवून आता अंकुरित झालंय, तर ते कसं तेजस्वी दिसेल. त्या तेजाला जर अंकुर फुटून त्याचं जर झाड आलं तर ते तेजस्वी किती असेल, तशी ती तेजस्वी आहे. तैसी ओढी आते सोडिती, अशी ती कुंडलिनी जगदंबा आता जे घट्ट वेटोळे घातलेत ते एक 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 वेटोळ सोडतीये. तैसी वेढी आते, ते वेढण आहे ते सोडिती. कवतिके अंग मोडीती, अगदी सहज आळस देतीये, आळोखे पिळोखे देतीये. आपलं शरीर असं असं अगदी हलवते मजेत. कंदावरी शक्ती, कांदा, कंद म्हणजे कांदा किंवा ते स्थान, त्या ठिकाणी साठा असं जी तिची जागा आहे बरोबर पक्की राहण्याची, त्याच मूलाधार चक्राचा आधार घेऊन कंदावरी शक्ती उठली दिसे, उभी राहते. ती जी अशी आऊट वर्ण घेऊ नये ती वर्ण सोडते आणि अळोखे पिळोखे देते आणि पूर्णपणे उभी राहते. सहजे बहुता दिवसांची भूक, इतके दिवस झोपून राहिलेली होती, आता तिला इतक्या दिवसांनी भूक लागली आहे. वरी चेवविली ते होय मीश, आता मीश म्हणजे कारण झालं, निमित्त झालं. त्यात तिला जागृत करण्याकरता इतक्या प्रकारांनी त्रास दिला, तिला अनेक प्रकारांनी हलवलं, धक्के दिले आणि त्यामुळे तिला तर उठावं लागलं. मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वा उजू. आणि म्हणाले ती जी उभी राहिली आहे ती काय करते, आपलं मुख जे आहे ते पसरते वरच्या बाजूला. म्हणजे खालून त्या मूलाधार चक्रापासून ती उभी राहिलेली कुंडलिनी जगदंबा आपलं मुख पसरून थांबलेली आहे. तेथ हृदय कोशा तळवटी, जो पवनू भरे किरीटी. आता हृदय कोश म्हणाले त्याच्या तळाला म्हणजे आपला डायफ्रॅम आणि त्याच्यापासून सगळं खालचं पोट, त्याच्यामध्ये जी हवा, जो वायू भरून राहिलेला आहे. अर्जुना तया सगळे याची मिठी, नाही चुकलं, तया एक मिनिट, तया सगळे याची मिठी देऊनी घाली. त्याला म्हणाले ती अगदी सगळंच्या सगळं घेऊन त्याला खाऊन टाकते. ते सगळं जे वायू आहे तिथला तो सगळा वायू नष्ट करून टाकते. तो जो पवनू भरे किरटी तया सगळे याची मिठी देऊनी घाली. सगळं संपवते, त्या सगळ्याला वेढून घेते. मुखीचा ज्वाळी, तिच्या मुखातून जी उष्णता बाहेर पडते. तळीवरी कवळी, खाली आणि वरती सगळ्याला व्यापून टाकते, संबंध देहात व्यापून टाकते. मांसाची वडवाळी ओरगू लागे, त्या ठिकाणी असणारं जे मांस आहे
ते सगळं काढून घेते, खेचून घेते, ओरबाडून घेते, ओरपते. जे जे ठाय समास, देहामध्ये जिथे जिथे मांसल भाग आहे तेथ आहाच जोडे धाऊच. तिथे म्हणाले ती पोचलीच आणि ती लचका तिने तोडलाच. हाच तिचा उद्योग चालू आहे की देहातलं सगळं निपटून काढतीये ती. पाठी एक दोन्ही घास हियाही भरी. माऊली म्हणतात हे सगळं शरीरात तर घेतेच, पण हृदयाचे सुद्धा एक दोन घास लचके तोडते, हृदयाचे सुद्धा एक दोन घास घेते. हियाही भरी पाठी एक दोन्ही घास. एवढंच नाही, या सगळ्यांच्या बरोबर हृदयाला सुद्धा त्याचे लचके तोडायला ती थांबत नाही. मग तळवे तळहात शोधी, पायाचे तळवे आणि तळहात याच्याकडे ती वळते. ऊर्ध्वाचे खंड भेदी, म्हणाले त्याच्यावरचा जो भाग आहे सगळंच्या सगळं जे त्याच्यावरचं मांस आहे ते संपवून टाकते. झाडा घे संधी प्रत्यंगाचा, देहामध्ये जिथे जिथे जोडलेलं आहे अगदी प्रत्येक संधी न संधी त्या ठिकाणचं सगळं ती मांस, त्या ठिकाणचं सगळं ती ओरपून काढते. म्हणाले मग तळवे हात ऊर्ध्वीचे खंडभेदी, झाडा घे संधी प्रत्यंगाचा, आधार तरी न संडी. पण काय करते? आधार म्हणजे काय? मूलाधार चक्र. अजून मूलाधार चक्रापासून ती हल्ली नाहीये. आधार तरी न संडी, परी नखीचेही सत्व काढी. नखाच्या खालचं सुद्धा असलेलं जे काही मांस आहे ते सुद्धा काढून घेते, काही शिल्लक ठेवत नाही. म्हणाले इथे त्वचा धुनी जडी प्रत्यंगाचा. आणि म्हणाले काय करते? सगळं आपल्या त्वचेच्या खालचं सगळं सगळं साफ करून टाकते, सगळं खाऊन संपवून टाकते आणि ही त्वचा त्या हाडाला नेऊन चिकटवून देते, काही शिल्लक देहामध्ये ठेवत नाही. आणि अस्थीचे नळे निरपे, शिरांचे हिर ओरपे, तव बाहेरी विरुढी करपे रोम बीजांची. आणखीन काय करतोय? आमच्या शरीराच्या ज्या अस्थी आहेत त्याच्यातल्या ज्या नळ्या आहेत त्या नळ्यांना सुद्धा निरपून काढते. आपले जे शिरा आहेत त्या शिरांच्या ज्या काड्या आहेत त्या काड्यांना ओरपून घेते. तव बाहेरी विरुढी करपे रोम बीजांची. आणि शरीरावरती जेवढी रोमरंध्र आहेत, डोक्याकरता आहेत, शरीरावर आहे, भुवया आहेत, पापण्या आहेत, तेवढ्या सगळ्या केसांच्या ठिकाणी ती सगळी रोमरंध्र जी आहेत ती करपून संपवून टाकते. मग सप्त धातूंचा सागरी, मग जे 7 धातू आहेत त्यांच्या सागरी तहानेली घोट भरी. तिला तहान लागली, आता खाल्लं भूक लागली म्हणून, आता तहान लागलं म्हणून पितीये. घोट भरी आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत. त्या देहातलं सगळं सगळं संपवून टाकते. नासा पुटवणी वारा, जो जातसे अंगुळे 12. म्हणाले नाकाच्या इथून जो 12 अंगुळ वारा जातो तो गचिये धरुनी माघारा आत घाली. म्हणजे आतापर्यंत जो देहामध्ये आता कुठल्या ठिकाणी आली ती, त्या दोघांना संपवलंय तिने. ती स्वतः शक्ती आहे म्हणून अग्नीचा विचार करायचं कारण नाही. म्हणजे कुणाला संपवलं? पृथ्वी तत्वाला, पंचमहाभूतात. जलतत्वाला ती स्वतः अग्नी आहे म्हणून ते तत्व नाही. आता हा वारा म्हणजे ही जी गती आहे वायूची, आता त्या गतीजवळ आली आहे ती. आणि त्याचा जो विचार आहे तो आपण पुढच्या वेळी जे उद्या करूया. त्यांनी सांगितलं हा जो 12 अंगुळ वाहणारा वारा आहे ती आता त्याला पकडते आणि त्याला आपल्याबरोबर ती घेऊन जाते. आता त्याच्यावर तिचं नियंत्रण आहे. हे सुरू झालंय कुठून? तो योगी आता शांतपणे आसनावर बसला आहे, अभ्यास करतो आहे आणि त्या अभ्यासात रोज हा अनुभव घेतो. एक 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 अनुभव पुढे जातो. हा काही आज एका क्षणात घडला असं नाही, इथे लिहिताना असं लिहिलंय, पण हळूहळू हळूहळू योगाभ्यासामधले टप्पे, हे टप्पे सांगितले. आपण विचार आता त्याचा उद्या.